नमस्कार. मुक्त पत्रकार न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची आपली ब्रेकिंग न्यूज आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून. सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यात असलेल्या मौजे खानापूर येथील रेशन दुकानदार राजेंद्र सुभेदार जाधव या रेशन दुकानदाराच्या गैरकारभाराबाबत मुक्त पत्रकार न्यूजचे सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री देवानंद पवार आणि श्री मनोज जाधव यांनी मुक्त पत्रकार न्यूजच्या माध्यमातून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित रेशन दुकानदार राजेंद्र सुभेदार जाधव याची अनामत रक्कम जप्त करीत सातारा जिल्हा पुरवठा विभागाकडून त्याला 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यानंतरही संबंधित दुकानदाराचा गैरकारभार नियंत्रणात आला नसल्याचे आता दिसत असून त्याचा प्रत्यय त्याच्या धान्य चोरीच्या कृत्यातून आता सर्वांना आला आहे. वाई तालुक्यातील खानापूर येथील रहिवासी असलेल्या राजेंद्र जाधव या रेशन दुकानदाराने लाभार्थ्यांच्या हक्काचे 1,41,000चे धान्य काळ्या बाजारात विकल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र सुभेदार जाधव वय 52, राहणार खानापूर असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी वाई तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री समीर मिर्झा यांनी वाई पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक फेब्रुवारी 16 रोजी 1:15 वाजण्याच्या सुमारास खानापूर गावच्या हद्दीत स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र सुभेदार जाधव यांच्याकडून रेशन धान्याचा अपहार केला जात असल्याची माहिती वाई तहसीलदारांना मिळाली. यामुळे त्यांनी दुकानावर तात्काळ जाऊन स्टॅक रजिस्टर तपासले. यावेळी रजिस्टरमधील नोंदीप्रमाणे रेशनिंग दुकानदाराकडे दि. 16 पर्यंत एकूण गहू 1,045 किलो शिल्लक असणे गरजेचे होते, परंतु 395 किलो गहू कमी आढळून आला. नोंदीनुसार 2 किलो साखरही शिल्लक नव्हती. तसेच जाधव यांच्या दुकानाशेजारील घरात अंदाजे 50 किलोची 50 पोती गव्हाची व 50 किलोची 5 तांदळाची पोती मिळून आली. दुकानाशेजारील बोळामध्ये 25 किलो तांदूळ व 15 किलो गहू शासकीय बारदानात मिळून आले. राजेंद्र जाधव यांच्या रास्तभाव दुकानात अनियमितता दिसल्याने वाई तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी समीर बेग मिर्झा यांनी 1,41,220 रुपयांच्या धान्याच्या अपहार प्रकरणी अखेर वाई पोलिसांत तक्रार दिली. नायब तहसीलदार समीर मिर्झा यांना मिळालेल्या माहितीनंतर वाई पोलीस कर्मचारी पोलीस पाटील दुकानाजवळ गेले. यावेळी तेथे एक पिकअप गाडी उभी होती. सर्व शासकीय कर्मचारी व पोलीस येत असल्याची चाहूल लागल्याने गाडीचा चालक व सोबतचे 2 लोक तेथून ताबडतोब पळून गेले. या प्रकरणी राजेंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत. या धान्यचोरीची आणि काळ्या बाजाराची माहिती मुक्त पत्रकार न्यूजचे सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री देवानंद पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिली आणि या धान्यचोरीत सहभागी असलेले वाहन देखील त्यांनी अडवून धरले. त्यांनी दाखविलेल्या या हिमतीमुळेच आज सातारा जिल्ह्यातील या धान्यचोरीचा पर्दाफाश झाला आहे. मुक्त पत्रकार न्यूजकडून या बेधडक शोध पत्रकारितेसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री देवानंद पवार यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. मुक्त पत्रकार न्यूजकडून निर्भीड पत्रकारितेचे आणि त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचे साताऱ्यातील सामान्य जनतेने कौतुक केले आहे. मुक्त पत्रकार न्यूजकडून सातारा जिल्हा पुरवठा विभाग आणि वाई तहसीलदारांचेही त्यांनी केलेल्या तत्पर कारवाईसाठी आणि आमच्या प्रतिनिधींना त्यांनी दिलेल्या सहकार्यासाठी जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहेत. यापुढील अशाच ब्रेकिंग न्यूजसाठी हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही बातमी आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा. आपणही आमचे प्रतिनिधी बनून आमच्या मार्गदर्शनाखाली अशीच बेधडक पत्रकारिता करा आणि भ्रष्टाचार गैरकारभार नष्ट करा. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा. भेटू लवकरच आणखी एका बेधडक बातमीसोबत. धन्यवाद.